परवाची घटना अतिशय दुर्दैवी आहे। जे कचऱ्याच्या ढिगाखाली जे कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते माझ्यातर्फे आणि शासनातर्फेही। झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि अकस्मात झालेली आहे। म्हणजे इतर दुर्घटनेपेक्षा ही वेगळी आहे, कारण हा कचऱ्याचा ढीग असल्यामुळे जी आपण म्हणता की जी ही चाललेली आहे तपास यंत्रणाला वेळ लागतोय। त्यामुळे मला असं वाटतं की कचऱ्याच्या ढिगातून विषारी वायूचा पण संसर्ग असल्यामुळे त्याला वेळ लागतोय। पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊस आहे, या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टींना जरासा वेळ लागत होता। त्यामुळे नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे। झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे। चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत, जे ज्यांच्या कुणामुळाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही। त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल। आता ह्या घटनेनंतर अनेक गोष्टी समोर होत आहेत, चौकशा चालू आहेत आणि चौकशी अंती जे काही निर्णय होतील, जे काही निर्णय समोर येतील, जो काही अहवाल समोर होईल त्याच्यानुसार शासन नक्कीच कारवाई करेल। आताच काही नातेवाईकांनी मला सांगितलं की एक जी बॉडी होती ती त्यांना न माहिती होता बाहेर दुसऱ्या साईडने गेली असं त्यांचं म्हणणं आहे, पण तसं खरं करण्याचं काहीच कारण नव्हतं। पण मी त्यांना सांगितलेलं आहे की आता इथून पुढे जे काही बॉडीज निघतील त्या नातेवाईकांना अगोदर दाखवा, कारण ते जवळजवळ 2-3 दिवसापासून वाट पाहत आहेत आणि आपलं घरचं माणूस गेल्यानंतर ज्या संवेदना असतात त्या त्यांच्या आहेत आणि त्यांना त्यामध्ये पहिली बॉडी दाखवा। असे काही म्हणजे घोळ होऊ देऊ नका, कारण सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या आणि आपण त्यामध्ये तारतम्य बाळगणं अतिशय गरजेचं आहे। आता आम्हाला कंपनीतर्फे ज्या काही ते हेल्प करणार आहेत, जी काय मदत देणार आहेत त्याच्याविषयी सांगितलेलं आहे। पण आणि सरकार प्रत्येक मृत व्यक्तीला 5 लाख रुपये देतं आणि जखमींची सगळी खर्च करतो, पण महापालिका पण जखमींना आणि मृतांना 10 लाख रुपये देण्याचं त्यांचं ठरलेलं आहे। पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीमागं गेलेल्या 1 कोटी रुपये मिळावे। ते आम्ही सगळेजण आता याबाबत चर्चा करू आणि जो काही योग्य निर्णय असेल तो आपल्याला सांगितला जाईल। खरं तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनचा शेवटचाच 2-3 दिवस होते, अनेक महत्त्वाच्या गोष्टी होत्या। मी ज्या दिवशी घटना घडली त्या पहाटेपासून संबंध प्रशासनाशी आणि यंत्रणेशी मुंबईच्या सुद्धा मी कनेक्टेड आहे। त्यांना मी आर्मी पाठवण्याचे सुद्धा मी आदेश दिलेले होते। NDRF, SDRF, अग्निशमन दल आणि महापालिकेची जी काही यंत्रणा आहे ती तात्काळ म्हणजे लगेच काम करण्यासाठी मी पाठवण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या प्रकारे काम चाललंय असा फीडबॅक मला मिळत होता। बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ कॉल करून सुद्धा इथली माहिती घेतलेली आहे। सातत्याने मी ह्या सगळ्यांच्या संपर्कात होते, माहिती घेत होते, फक्त प्रत्यक्ष फील्डवर आले नव्हते। दादांची कमी वाटणं साहजिकच आहे, कारण ते दादाच होते, पण दादा जरी नसले तरी माझंही तेवढंच लक्ष इथे होतं। सतत मीडियासमोर न आल्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण मी कंटिन्युअस ह्या सगळ्या प्रक्रियेच्या फॉलोअपमध्ये होते, विचारत होते। मध्येच नातेवाईकांचं म्हणणं आहे की यंत्रणा कमी होती, पण पावसामुळे आणि तपास कार्यामध्ये अनेक गोष्टींची हे असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होत होती, त्याच्यामुळे विलंब लागत होता। त्याच्याशिवाय असं काही फारसं घटना घडलेल्या नाहीत, पण आता त्यांची भावनात्मक अटॅचमेंट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट लवकर व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते, त्याच्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल। मागच्या काही वर्षामध्ये आदरणीय दादांनी सुद्धा या बाबतीमध्ये अनेक गोष्टी करण्याचे आदेश दिलेले होते, पण त्याच्यानंतर मला अजून ह्याची काही अजून चौकशी पूर्ण केलेली नाही। मला त्याची अजून माहिती घेणं गरजेचं आहे आणि याच्यानंतर मग मी तुम्हाला या बाबतीमध्ये या निमित्तानं सगळ्याच बाबतीमध्ये कसून चौकशी होईल तसे आदेशही मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत आणि जो काही रिपोर्ट येईल त्याच्यावरनं ह्या पुढच्या गोष्टी ठरतील। आता या बाबतीमध्ये आम्ही महापालिका, सरकारी यंत्रणा आणि सगळेच आम्ही कंपनी सगळेजण एकत्र बसून आम्ही चर्चा करू
आणि जो योग्य त्यांचं असं म्हणणं आहे वहिनी की वेगळ्या ठिकाणी किंवा महापालिकेच्या ज्या काय मागण्या असतील त्याची आपण साधक बाधक चर्चा सगळ्यांची करू आणि जो काय निर्णय असेल तो येईलच आपल्यापर्यंत. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.